आत्ता आपले उपास चालू आहेत. एकदा शेंगदाण्याचे राजगिऱ्याचे लाडू असे लाडू सगळे खाल्ले जातात काय काय. तर त्याच्यासाठी मी आता शेंगदाण्याचा लाडू करणार आहे. हे आधीच कूट जे होतं भाजून शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं मी, ते थोडं घेतलेलं आहे 1 वाटी. आणि सालीचे अर्धवट शेंगदाणे आपल्याला त्यात ठेवायचे आहेत, म्हणून हे थोडेसे भाजलेले शेंगदाणे आहेत. ह्याची साल काढलेली नाही आहे. साल ह्याची पौष्टिक असते शरीराला, ती काढायची नाही. आणि हा गूळ अर्ध वाटी. तुम्हाला जेवढं कमी जास्त गोड हवे त्या पद्धतीने गूळ घ्या. आता मी हे मिक्सरमधनं काढते. काय होतं, उपासाला आपल्याला विकत आणण्यापेक्षा हे असं केलं ना, लहान मुलांना पण हे चांगले असतात. हे बघा, असे जाड शेंगदाणे मध्ये मध्ये राहिले पाहिजेत. आता हे सुट्टं जर दिसत असलं ना, तर ह्याच्यात गूळ आहे, त्यामुळे हे लगेच चिकटते. हे बघा, असं ह्या पद्धतीने होतं. हे अशा पद्धतीने असे बघा लाडू करून घ्यायचे. एका हातानेच होतात ते. आपल्या नेहमी रव्याचे बेसनाचे कसे होतात तसे 2 हाताने करायची गरजच नाही आहे त्याला. हे बघा, हे असे लाडू हे लहान मुलांना येतात. आता खायला जरी दिले ना 2-4 दिवसातनं, तरी सुद्धा त्यांना सांध्याला वगैरे चांगले असतात. मुलांचे गूळ आणि शेंगदाणा हा चांगला असतो. म्हातारपणी सुद्धा खायला सांगतात. मग चावता नाही आलं तर हे असं करून खायचं, त्यामुळे ते पौष्टिक होतात. शेंगदाण्याचे लाडू झालेले आहेत. उपासाला चांगले, लहान मुलांना द्यायला चांगले, आणि वयस्कर माणसांना कूट असल्यामुळे खायला एकदम चांगलं. गूळ आणि शेंगदाणे नेहमी रोज खावं, त्यातनं लोह मिळतं आपल्याला आणि तब्येतीला चांगले असतात.